Good morning, student. In last lecture, we learned about some institute which provide the financial assistance or financial support to the entrepreneur. In today's lecture, we learn some another institute which provide the financial assistance or financial support to the entrepreneur. So the next is State Industrial and Investment Corporations of Maharashtra Limited. The State Industrial and Investment Corporations of Maharashtra Limited, properly known as SICOM, is the government of Maharashtra enterprise registered as a public limited company with its own board of directors. SICOM was established on the 31st March 1966 with the prime objective of promoting industrial investment in the developing area of Maharashtra. नेक्स्ट आपल्याला इन्स्टिट्यूशन्स दिली आहे ती म्हणजे स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन्स ऑफ महाराष्ट्र लिमिटेड. तर या इन्स्टिट्यूशन्सला त्या ठिकाणी SICOM या नावाने आपल्याला पॉप्युलर झालेली दिसते. म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन्स ऑफ महाराष्ट्र ही त्या ठिकाणी आपल्याला SICOM ह्या नावाने पॉप्युलर झालेली आहे. तर ही इन्स्टिट्यूशन्स ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी तयार केली आहे व त्याच्या माध्यमातून आपल्याला एक पब्लिक लिमिटेड कंपनी स्वतःचा एक बोर्ड ऑफ डायरेक्टर असून त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने ते इस्टॅब्लिश झालेली दिसून येते. तर SICOM ही त्या ठिकाणी 31 मार्च 1966 साली इस्टॅब्लिश झाली. तर त्याचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह काय होतं तर महाराष्ट्रामध्ये जो काही डेव्हलपिंग एरिया आहे त्यामध्ये इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट प्रमोट करणं, म्हणजे जो काही महाराष्ट्र स्टेटमध्ये जो काही पूर्ण डेव्हलपिंग एरिया आहे त्या एरियामध्ये आपल्याला इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंटसाठी वेगळ्या लोकांना कसं प्रमोट करता येईल याच्याकडे फोकस करण्याचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला SICOMची स्थापना झालेली दिसून येते. SICOM authorized share capital is rupees 750 million with issue and subscribe and paid up capital being rupees 672 million fully subscribed by the government of Maharashtra. Recently, the government of Maharashtra is pursuance of the new industrial policies around in 1993. They decided to disinvestment in the equity in SICOM up to the 51%, out of which 26% will be favor of the selected financial institutions, banks and SICOM employees by the private placement, and 25% will be offered for the sale to public. या ठिकाणी आपल्याला सांगितलं की SICOMचं जे काही ऑथोराइज शेअर कॅपिटल आहे ते 750 मिलियन इतकं आहे. तर त्या ठिकाणी पेडअप कॅपिटल जे आहे त्या ठिकाणी आपल्याला 6,072 मिलियन इथपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर हे जे काही पूर्ण कॅपिटल आहे ते पूर्णपणे आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला फुल्ली सबस्क्राईब केलेलं दिसून येतं. म्हणजेच हे जे काही SICOMचं जे काही कॅपिटल आहे ते पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून सबस्क्राईब आपल्याला केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर हल्लीच्या काळात म्हणजेच 1993 साली महाराष्ट्र स्टेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला नवीन इंडस्ट्रियल पॉलिसीज त्या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आली व त्याच्या माध्यमातून 51% SICOMच्या इक्विटी ह्या डिसइन्व्हेस्ट करण्याचा त्या ठिकाणी डिसिजन त्यांनी घेतला होता. त्यापैकी 26% जे काही इक्विटीज असतील त्या ठिकाणी सिलेक्टेड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, त्याचबरोबर बँका असतील, SICOMचे एम्प्लॉईज असतील त्यांच्यासाठी ठिकाणी राखीव ठेवलेले दिसून येतात. त्याचबरोबर 25% जे काही इक्विटीज असतील ते पब्लिकच्या सेलसाठी ऑफर केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच 1993 साली जे काही त्या ठिकाणी नवीन औद्योगिक धोरण त्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी डिक्लेअर केलं त्याच्या माध्यमातून SICOMचे जे काही इक्विटी असतील 51% इक्विटी त्या ठिकाणी आपल्याला डिसइन्व्हेस्ट करण्याचा त्या ठिकाणी डिसिजन त्यांनी घेतला होता. त्यापैकी 26% ह्या सिलेक्टेड ठेवल्या होत्या. म्हणजे त्यामध्ये मग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, त्याचबरोबर बँका असतील, SICOMचे एम्प्लॉईज असतील त्यांच्यासाठी ठिकाणी राखीव ठेवल्या होत्या व त्याच्या उरलेल्या ज्या काही 25% होत्या त्या ठिकाणी आपल्याला पब्लिक सेलसाठी ऑफर केलेले दिसून येतात. अशा पद्धतीने SICOMने 1993 साली आपलं जे काही इक्विटीज असतील ते आपल्याला डिसइन्व्हेस्ट केलेल्या दिसून येतात. Realizing that apart from the finance, the entrepreneur need a guidance and support on the several matter like on his project, SICOM has all along played host to entrepreneur, offering them a versatile package of services right from the conceptions to the post-production stage of this project. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एखाद्या एंटरप्रेन्युअरला त्या ठिकाणी फिनान्स बरोबरच त्या ठिकाणी इतर गोष्टींमध्ये देखील गायडन्स असेल किंवा वेगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी प्रोजेक्ट इस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा प्रोजेक्ट रन करण्यासाठी वेगळ्या सपोर्टची त्या ठिकाणी गरज असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच फिनान्शियल सपोर्टची गरज असते, त्याचबरोबर इतर जे काही गायडन्स असतील किंवा इतर जो काही सपोर्ट्स असेल वेगळ्या मॅटरमध्ये तो त्या ठिकाणी आपल्याला गरजेचा असलेला दिसून येतो. मग SICOMच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे पॅकेजेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे त्याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या ज्या काही सर्व्हिसेस असतील त्या एंटरप्रेन्युअरसाठी आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात. अगदी नवीन आयडिया जनरेशन करण्यापासून म्हणजेच कॉन्सेप्शनपासून एकदा ती कॉन्सेप्ट आयडेंटिफाय करण्यापासून ते अगदी त्या प्रोजेक्टचं प्रोडक्शन करण्याची पोस्ट प्रोडक्शन स्टेज असेल तिथपर्यंत अगदी गायडन्स हा त्या ठिकाणी आपल्याला SICOMच्या माध्यमातून केलेला दिसून येतो.
मग त्या ठिकाणी SICOMच्या माध्यमातून कोणकोणती पॅकेजेस त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असेल किंवा फिनान्शियल सर्व्हिससाठी प्रोव्हाइड केले जातात, मग ती पॅकेजेस आपल्याला पुढे दिली आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन. म्हणजेच त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला दिले की प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन करण्यासाठी देखील SICOMच्या माध्यमातून मदत केलेली दिसून येते. म्हणजेच एखाद्या एंटरप्रेन्युअरला त्या ठिकाणी प्रोजेक्ट आयडेंटिफाय करायचा आहे, आपण कोणत्या पद्धतीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला पाहिजे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं असेल, त्याच्यासाठी देखील सपोर्ट असेल किंवा गायडन्स असेल, हा ठिकाणी SICOMच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज प्लॅन्ट लोकेशन. म्हणजेच प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला त्या प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणत्या ठिकाणी आपण तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करू शकतो, लोकेशन आपलं कोणतं असलं पाहिजे, हे देखील आयडेंटिफाय करण्यासाठी SICOMच्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज फिनान्शियल असिस्टन्स ऑफ डिफरंट टाईप. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन झालं, प्लॅन्ट लोकेशन आयडेंटिफाय झालं, त्याच्यानंतर आपल्याला जो काही फिनान्स लागणार आहे तो फिनान्स आपण कोणकोणत्या मार्गाने त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय मिळू शकतो, त्याचबरोबर कोणकोणत्या मार्गाने आपल्याला त्या ठिकाणी फिनान्स हा त्या ठिकाणी मिळू शकतो, हे सर्व गायडन्स किंवा असिस्टन्स, फिनान्शियल असिस्टन्स हा त्या ठिकाणी आपल्याला SICOMच्या माध्यमातून केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर मर्चंट बँकिंग. म्हणजेच त्या ठिकाणी मर्चंट बँकिंगच्या माध्यमातून जे काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, मग त्यामध्ये प्रोजेक्ट अप्रायझल फॉर पब्लिक इश्यू असतील, त्याचबरोबर प्रोजेक्ट ॲडवाईस सर्व्हिसेस असतील, त्याचबरोबर इश्यू मॅनेजमेंट असेल, त्याचबरोबर शेअरचं अंडररायटिंग असेल, यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला SICOMच्या माध्यमातून केलेल्या दिसून येतात. त्याच्यानंतर इक्विपमेंट लिस्टिंग. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे इक्विपमेंट त्या ठिकाणी लागणार आहे ते इक्विपमेंट आयडेंटिफाय करण्यासाठी, त्याचं लिस्टिंग करण्यासाठी देखील आपल्याला SICOMच्या माध्यमातून मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला अगदी प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन करण्यापासून ते प्रोजेक्ट इस्टॅब्लिश करण्यापर्यंत जे काही गायडन्स लागणार आहे किंवा जो काही सपोर्ट आपल्याला लागणार आहे तो SICOMच्या माध्यमातून एंटरप्रेन्युअरला असेल किंवा जो कोणी बिझनेसमॅन असेल त्याला आपल्याला केलेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही केलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन्स ऑफ महाराष्ट्र लिमिटेड ही त्या ठिकाणी आपल्याला वर्क करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून एंटरप्रेन्युअरला वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने वेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता येईल, त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने गायडन्स देता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात व आपल्याला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जी आहे महाराष्ट्रामध्ये ती करताना आपल्याला दिसून येतात. Next institutions is National Bank for Agriculture and Rural Development, NABARD. NABARD is a specialized financial institutions in the field of agriculture and rural development. It has been designed specially as an organizational device for the providing undivided attentions, forceful directions and a pointed focus to the credit problem of the rural sector. Half of the NABARD capital was contributed by the RBI and the other half by the government. It has enough financial resources to support agriculture and a rural development program. नेक्स्ट आपल्याला इन्स्टिट्यूशन्स दिली आहे ती म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ही इन्स्टिट्यूशन्स नाबार्ड या नावाने आपल्याला ठिकाणी फेमस झालेली दिसून येते. तर ही इन्स्टिट्यूशन स्पेशली त्या ठिकाणी आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये असेल किंवा रुरल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला फिनान्शियल सपोर्ट करताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच ही इन्स्टिट्यूशन स्पेशली त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये किंवा रुरल डेव्हलपमेंटसाठी जो काही फिनान्स प्रोव्हाइड करायचा असेल त्याच्यासाठी ही तयार झालेली दिसून येते. त्याचबरोबर जे काही रुरल एरियामध्ये जे काही क्रेडिट प्रॉब्लेम असतील, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जे काही क्रेडिट प्रॉब्लेम असतील ते रिझॉल्व्ह करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजे नाबार्डच्या माध्यमातून आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, त्याचबरोबर रुरल डेव्हलपमेंटसाठी जे काही आपल्याला क्रेडिट बेसिसवरती फिनान्स हवा असेल तो मिळवण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. तर नाबार्डला कॅपिटल कोणाकडून कंट्रीब्यूट केलं जातं तर RBI कडून त्या ठिकाणी आपल्याला 50% अमाऊंट ही त्या ठिकाणी पे केली जाते. तर उरलेली जी काही 50% हाफ ऑफ द अमाऊंट आहे ती गव्हर्नमेंटकडून त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली दिसून येते. अशा पद्धतीने RBI आणि गव्हर्नमेंट या दोघांकडून आपल्याला नाबार्डच्या माध्यमातून मदत केलेली दिसून येते. याच्या माध्यमातून जो काही आपल्याला फिनान्शियल रिसोर्सेस होतो तो आपल्याला त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर किंवा रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी आपल्याला इनफ असलेला दिसून येतो. म्हणजेच तेवढा रिसोर्सेस हा आपल्याला पुरेसा असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने नाबार्डच्या मदतीने आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये डेव्हलप करायची असेल, त्याचबरोबर रुरल डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला मदत होताना दिसून येते. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी नाबार्डची फंक्शन्स दिली आहेत. ती फंक्शन्स कोणकोणती आहेत पण आता पुढे पाहणार आहोत. So the first is it work as a apex body with a look after the financial needs of agriculture and rural development. या ठिकाणी आपल्याला पहिला फंक्शन्स दिले नाबार्डचं ते म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की नाबार्ड ही त्या ठिकाणी एक शिखर संस्था म्हणून आपल्याला वर्क करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये असेल किंवा रुरल डेव्हलपमेंटसाठी जी काही फिनान्शियल नीड्स आहे ती आपल्याला प्रोव्हाइड करताना दिसून येते. म्हणजेच एक एपेक्स बॉडी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला रुरल एरियामध्ये आपल्याला किंवा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये नाबार्ड ही त्या ठिकाणी वर्क करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी असेल किंवा रुरल डेव्हलपमेंटसाठी असेल जी काही फिनान्शियल नीड आहे ती आपल्याला फुलफिल करताना दिसून येते. इट प्रोव्हाइड शॉर्ट टर्म लोन टू स्टेट कोऑपरेटिव्स फॉर द सीझनल ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स.
म्हणजे त्या ठिकाणी नाबार्डच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी जे काही स्टेट कोऑपरेटिव्ह संस्था असतील त्यांना ठिकाणी सीझनल ॲग्रिकल्चर ऑपरेशनसाठी ठिकाणी शॉर्ट टर्म लोन हे प्रोव्हाइड केलं जातं. त्याचा पिरियड हा अप टू 18 मंथ म्हणजे 18 महिन्यांपर्यंत पिरियड असतो. त्या पिरियडसाठी त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट टर्म लोन हे त्या ठिकाणी नाबार्डच्या माध्यमातून स्टेट कोऑपरेटिव्ह संस्थांना त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपण जे काही सीझनल ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स असतील ते करण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. अशा पद्धतीने नाबार्ड ही त्या ठिकाणी आपल्याला फिनान्शियल सपोर्ट हा वेगवेगळ्या संस्थांना असेल, त्याचबरोबर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर रुरल डेव्हलपमेंट असेल त्यांना करताना दिसून येते. इट प्रोव्हाइड अ मीडियम टर्म क्रेडिट टू स्टेट कोऑपरेटिव्स अँड RRBs फॉर द अप्रूव्ड ॲग्रिकल्चरल पर्पज. म्हणजेच स्टेट कोऑपरेटिव्ह असतील, त्याचबरोबर RRBs असतील, त्यांना त्या ठिकाणी आपल्याला जे काही अप्रूव्ड ॲग्रिकल्चरल पर्पज असतील त्याच्यासाठी आपल्याला नाबार्ड करून त्या ठिकाणी मीडियम टर्म क्रेडिट देखील प्रोव्हाइड केलेलं दिसून येतं. त्याचा पिरियड हा 18 महिने ते 7 वर्ष इतका असतो. त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला स्टेट कोऑपरेटिव्ह असतील, त्याचबरोबर RRBs असतील, त्यांना ठिकाणी आपल्याला जे काही ॲग्रिकल्चर पर्पज अप्रूव्ड केले असतील त्यांच्यासाठी ठिकाणी मिड टर्म क्रेडिट हा प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. इट मेंटेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंड टू यूज फॉर प्रमोट रिसर्च इन द ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी देखील त्या ठिकाणी फंड मेंटेन केलेलं दिसून येतं. म्हणजे नाबार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी देखील फंड हा मेंटेन केला जातो व त्याच्या माध्यमातून रुरल एरियामध्ये असेल किंवा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रिसर्च असतील ते रिसर्च करण्यासाठी आपल्याला नाबार्डकडून मदत केलेली दिसून येते. म्हणजेच जे काही वेगवेगळे रिसर्च करायचे असेल, रुरल डेव्हलपमेंटसाठी करायचं असेल, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काही डेव्हलपमेंट करण्यासाठी जो काही रिसर्च करायचा असेल त्याच्यासाठी जे काही आपल्याला फिनान्शियल गरज भासणार आहे, जी काय आपल्याला त्या ठिकाणी खर्च येणार आहे, त्याच्यासाठी देखील आपल्याला नॅशनल नाबार्डकडून त्या ठिकाणी आपल्याला फंड हा प्रोव्हाइड केला जातो. इट हॅज ऑथॉरिटी टू ओव्हरसीज द फंक्शन्स ऑफ द कोऑपरेटिव्ह सेक्टर थ्रू द ॲग्रिकल्चर क्रेडिट डेव्हलपमेंट. नेक्स्ट फंक्शन दिलं ते म्हणजेच ज्या काही कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टरमधील ज्या काही ऑर्गनायझेशन असतील ज्याच्या माध्यमातून आपल्याला ॲग्रिकल्चर क्रेडिट डेव्हलपमेंट ही प्रोव्हाइड केली जाते, अशा प्रकारच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या माध्यमातून ज्या काही ऑर्गनायझेशन्स असतील त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम हे देखील त्या ठिकाणी आपल्याला नाबार्डच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे त्यांना ऑथॉरिटी दिली आहे की अशा प्रकारचे जे काही कोऑपरेटिव्ह सेक्टरमधील ज्या काही ऑर्गनायझेशन्स असतील ज्याच्या माध्यमातून आपल्याला ॲग्रिकल्चरल क्रेडिट डेव्हलपमेंट हे दिलं जातं त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी नाबार्डच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट इट इज इंटरेस्टेड विथ द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ इन्स्पेक्टिंग सेंट्रल अँड स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स अँड RRBs. म्हणजेच त्या ठिकाणी ज्या काही स्टेट किंवा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, त्याचबरोबर RRBs असतील, त्यांचं इन्स्पेक्शन करण्याचं काम, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या ठिकाणी आपल्याला नाबार्डकडे दिलेली दिसून येते. म्हणजे नाबार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही सेंट्रल किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असतील, त्याचबरोबर RRBs असतील, त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांचं इन्स्पेक्शन करण्याचं काम किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या ठिकाणी आपल्याला नाबार्डकडे दिलेली दिसून येते. नेक्स्ट इज इट प्रोव्हाइड अ लॉंग टर्म अँड मीडियम टर्म क्रेडिट फॉर द इन्व्हेस्टमेंट इन द ॲग्रिकल्चर टू द स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, RRBs अँड कमर्शियल बँक. म्हणजे नेक्स्ट आपल्याला फंक्शन्स दिलं आहे की ज्या काही कोऑपरेटिव्ह बँकच्या माध्यमातून असेल किंवा RRBच्या माध्यमातून असेल किंवा कमर्शियल बँकच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फंड हा प्रोव्हाइड केला जातो. त्या इन्स्टिट्यूशन्सला त्या ठिकाणी नाबार्डकडून लॉंग टर्म किंवा मीडियम टर्म क्रेडिट हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच ज्या बँका किंवा कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा RRBs असतील किंवा कमर्शियल बँका ह्या ठिकाणी आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरच्या डेव्हलपमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करतात, त्या बँकांना त्या ठिकाणी शॉर्ट टर्म लोन किंवा लाँग टर्म लोन असेल किंवा मीडियम टर्म लोन असेल हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जातं. परंतु याचा कालावधी हा 25 वर्षापेक्षा जास्त नसतो. 25 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी त्या ठिकाणी नाबार्डच्या माध्यमातून या बँकनं असेल, त्याचबरोबर RRBsनं असेल, त्या ठिकाणी आपल्याला फंड हा प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. Next is it provide a long-term assistance in the form of loan to the state government not exceeding 20 years for the contribution to the share capital of the cooperative credit institutions. म्हणजेच त्या ठिकाणी नाबार्डच्या माध्यमातून स्टेट गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी आपल्याला लॉंग टर्म असिस्टन्स हा केलेला दिसून येतो. म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी लॉंग टर्म असिस्टन्स लोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फिनान्स हा प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. याचा कालावधी जास्तीत जास्त 20 वर्षाचा असतो. 20 वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी कालावधीसाठी पैसा प्रोव्हाइड केला जात नाही. परंतु अशा प्रकारचा जो काही फंड आहे किंवा जो काही फिनान्शियल सपोर्ट आहे तो कशासाठी केला जातो, तर जे काही कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स असतील त्यांच्या शेअर कॅपिटलमध्ये काही प्रमाणात कंट्रीब्युशन करण्यासाठी, म्हणजेच ज्या काही आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह बँकाज असतील, त्यांच्यामध्ये जे काही त्यांच्या शेअर कॅपिटलमध्ये काही प्रमाणात कंट्रीब्युशन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटला नाबार्डकडून फंड हा प्रोव्हाइड केला जातो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या फंक्शन्सच्या माध्यमातून आपल्याला नाबार्ड ही इंडियामध्ये वर्क करताना दिसून येते. त्याच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर सेक्टर असेल किंवा रुरल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करताना दिसून येते. Next institutions is State Bank of India, SBI. State Bank of India has been playing a vital role in the development of small scale industries since 1956.
The bank has developed the wide array of the product to meet the changing needs of the industry. It provides end-to-end solutions for the financial needs of the industry. To service the specific credit needs of the small and medium enterprise, the bank established the Small and Medium Enterprise Business Unit in 2004. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इन्स्टिट्यूशन्स दिली आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. तर SBIच्या माध्यमातून आज आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला SBIच्या माध्यमातून 1956 सालापासून अगदी मोठ्या प्रमाणात मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या ज्या काही बदलत्या गरजा आहेत म्हणजे चेंजिंग नीड्स आहेत त्या विचारात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला स्टेट बँकेने वेगवेगळ्या प्रकारची जी काही प्रोडक्ट आहेत ती त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेली दिसून येतात, ज्याच्या माध्यमातून इंडस्ट्रीच्या ज्या काही बदलत्या नीड्स आहेत म्हणजेच बदलत्या गरजा आहेत त्या भरून काढण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. त्याचबरोबर ज्या काही इंडस्ट्रीच्या फिनान्शियल नीड्स आहेत त्याच्यावरती एंड टू एंड सोल्युशन देण्याचं काम हे त्या ठिकाणी स्टेट बँकेच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एखाद्या इंडस्ट्रीसाठी किंवा एखाद्या बिझनेसमॅनसाठी जे काही फिनान्शियल नीड्स असतील त्या फुलफिल करण्याचं काम किंवा त्याच्यावरती एंड टू एंड सोल्युशन देण्याचं काम हे त्या ठिकाणी आपल्याला SBIच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर अशा प्रकारच्या स्पेसिफिक क्रेडिट नीड्स ज्या काही स्मॉल किंवा मीडियम एंटरप्राइजसाठी लागणारे असतात त्या फुलफिल करण्यासाठी त्या ठिकाणी बँकेने एक स्मॉल अँड मीडियम बिझनेस एंटरप्राइज हे 2004 साली इस्टॅब्लिश केलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून जे काही स्मॉल इंडस्ट्रीज असतील किंवा मीडियम एंटरप्राइज असतील त्यांना त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे क्रेडिट नीड्स जे असतील स्पेसिफिक क्रेडिट नीड्स ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे त्या ठिकाणी SBIच्या माध्यमातून केलं जातं. आफ्टर ऑल SBI हॅज अ लार्जेस्ट एक्सपोजर टू द SMEs, हॅव्हिंग बीन closely involved in the providing loans and services to over the 13 lakh small and medium business enterprise. म्हणजेच त्या ठिकाणी 13 लाखपेक्षा जास्त त्या ठिकाणी स्मॉल अँड मीडियम बिझनेस एंटरप्राइजला त्या ठिकाणी मदत करून त्या ठिकाणी आपल्याला SBIच्या माध्यमातून एखाद्या SME सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला डेव्हलपमेंट ही झालेली दिसून येते. म्हणजेच SBIने आतापर्यंत 13 लाख स्मॉल आणि मीडियम बिझनेस एंटरप्राइज आहे त्यांना लोनच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही सर्व्हिसेस आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसून येतात. त्याच्या माध्यमातून SME सेक्टरमध्ये आपल्याला SBIच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट ही झालेली दिसून येते. Apart from the general working capital requirement to meet the day-to-day requirement and term loan to be take care of the investment needs for the acquiring fixed asset, bank has an array of product or scheme to cater to the enterprise specific requirement of SME unit both in manufacturing, trade and service sector. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला जनरल वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट बरोबरच त्या ठिकाणी डे टू डे रिक्वायरमेंट ज्या काय असतील त्या फुलफिल करण्यासाठी देखील आपल्याला SMEsला त्या ठिकाणी स्मॉल SBIकडून त्या ठिकाणी आपल्याला फंड हा प्रोव्हाइड केला जातो. त्याचबरोबर आपल्याला फिक्स असेट ॲक्वायर करण्यासाठी जे काही आपल्याला लार्ज इन्व्हेस्टमेंट लागणार आहे त्याचं देखील आपल्याला लोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फिनान्स हा प्रोव्हाइड केला जातो. त्याचबरोबर एंटरप्राइजच्या ज्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील म्हणजेच SME युनिटच्या ज्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील त्या फुलफिल करण्यासाठी देखील बँकच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची प्रोडक्ट असतील त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या स्कीम असतील ह्या ठिकाणी डेव्हलप केल्या जातात व त्याच्या माध्यमातून SMEचे जे काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील त्या देखील फुलफिल करण्याचं काम केलं जातं. मग या SMEs त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर सेक्टरमध्ये असो किंवा ट्रेड सेक्टरमध्ये असो किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये असो कोणत्याही सेक्टरमधील जे काही SME असतील त्यांना त्या ठिकाणी SBIच्या माध्यमातून फंडिंग हे प्रोव्हाइड केलं जातं व त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे काही फिनान्शियल नीड्स आहेत त्या ठिकाणी फुलफिल करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जातं. अशा पद्धतीने स्टेट बँकच्या माध्यमातून आपल्याला SME सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केलेली दिसून येते व त्याच्या माध्यमातून SMEची जे काही फिनान्शियल रिक्वायरमेंट असतील त्या फुलफिल करण्याचं काम हे स्टेट बँकेच्या माध्यमातून केलं जातं. अशा पद्धतीने वेगळ्या इन्स्टिट्यूशन्सच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी वेगळ्या सेक्टरसाठी वेगळ्या एंटरप्राइजसाठी ठिकाणी आपल्याला फिनान्शियल सपोर्ट हा केलेला दिसून येतो. सो द नेक्स्ट इज स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBI. Small Industry Development Bank of India is an independent financial institution aimed to aid the growth and development of micro, small and medium scale enterprise in India. Set up in 1990s through the Act of Parliament, it was incorporated initially as the wholly owned subsidiary of Industrial Development Bank of India (IDBI). It is the principal financial institution of promotions, financing and development of SME sector. Apart from extending the financial assistance to the sector, it coordinates the functions of the institutions engaged in similar activities. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला इन्स्टिट्यूशन्स दिले ती म्हणजे स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBI. तर SIDBIच्या माध्यमातून काय केलं जातं तर जे कोणी मायक्रो असतील स्मॉल असेल किंवा मीडियम स्केल एंटरप्राइज इंडियामध्ये असतील त्यांच्या त्या ठिकाणी ग्रोथसाठी किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जी काही फिनान्शियल हेल्प लागणार आहे ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम हे त्या ठिकाणी स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच इंडियामध्ये जे काही मायक्रो एंटरप्राइज असतील त्या स्मॉल किंवा मीडियम स्केल एंटरप्राइज असतील त्यांना जी काही फिनान्शियल नीड आहे ती फुलफिल करण्याचं काम हे त्या ठिकाणी SIDBIच्या माध्यमातून केलं जातं.
ही इन्स्टिट्यूशन्स किंवा ही फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ही त्या ठिकाणी आपल्याला 1990 साली पार्लमेंटरी ॲक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झालेली दिसून येते. तर सुरुवातीला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची म्हणजेच IDBIची त्या ठिकाणी सबसायडरी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येते. त्याच्या माध्यमातून आपल्याला SMEच्या त्या ठिकाणी प्रमोशन असेल, त्याचबरोबर फिनान्सिंग असेल, त्याचबरोबर त्यांची डेव्हलपमेंट असेल, हे काम करण्याचं त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी SIDBI आणि IDBIच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला SME सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रमोशन असेल, त्याचबरोबर फिनान्सिंग असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट असेल, ही आपल्याला केलेली दिसून येते. त्याचबरोबर फिनान्शियल असिस्टंटबरोबरच त्या ठिकाणी ज्या काही इतर सिमिलर ॲक्टिव्हिटीज असतील त्या प्रोव्हाइड करण्याचं काम देखील त्या ठिकाणी SIDBI आणि IDBIच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे थोडक्यात स्मॉल इंडस्ट्रीज SME सेक्टरमध्ये जी काही डेव्हलपमेंट करायची आहे ती डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला SMEच्या माध्यमातून मदत होताना दिसून येते. मग SIDBI ही कोणकोणत्या सेक्टरमध्ये काम करते तर किंवा कोणकोणत्या एरियामध्ये काम करते तर त्या ठिकाणी आपल्याला 3 एरिया दिले आहेत. त्यामध्ये पहिला एरिया आहे तो म्हणजेच रिफिनान्स असिस्टन्स, सेकंड आहे तो म्हणजेच डायरेक्ट लेंडिंग अँड थर्ड आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट अँड सपोर्ट सर्व्हिसेस. या 3 एरियामध्ये आपल्याला SIDBI ही काम करताना दिसून येते. तर SIDBIची ऑब्जेक्टिव्स काय आहेत ती ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पुढे दिलेली आहे, ते आपण आता पाहणार आहोत. In the setting up of SIDBI, the main purpose of the government has to ensure the large flow of assistance to the small scale unit. To meet this objective, the immediate trust of the SIDBI has on the following measures. तर SIDBI ही इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी तयार करण्यामागचं गव्हर्नमेंटचं मेन उद्दिष्ट काय होतं तर जे काही स्मॉल स्केल युनिट असेल त्यांना जास्तीत जास्त असिस्टंट कशा पद्धतीने करता येईल, म्हणजेच त्यांना जास्तीत जास्त फिनान्शियल सपोर्ट असेल किंवा इतर जो काही ॲक्टिव्हिटीजसाठी जो गायडन्स असेल त्याचबरोबर त्यांना लागणारा जो काही सपोर्ट असेल तो कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे फोकस करण्यासाठी आपल्याला SIDBIची स्थापना ही गव्हर्नमेंटकडून करण्यात आली होती. तर ती ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी SIDBIने कोणकोणत्या गोष्टींवरती त्या ठिकाणी भर दिला, ती गोष्टी कोणकोणत्या आहेत, इमेजेस कोणकोणत्या आहेत ते आपल्याला पुढे दिलेले आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. So the first is initiating steps for the technological upgradation and modernizations of existing unit. म्हणजे त्या ठिकाणी SIDBIने सुरुवातीला काय केलं तर जे काही एक्झिस्टिंग युनिट असतील त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेडेशन कशा पद्धतीने करता येईल, त्यांच्यामध्ये मॉडर्नायझेशन कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला स्मॉल स्केल युनिट असतील त्यांची डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. म्हणजेच त्यांचं जे काही मेन उद्दिष्ट होतं की आपल्याला स्मॉल स्केल युनिटला जास्तीत जास्त मदत करता येईल, त्यांना कशा पद्धतीने सपोर्ट करता येईल याच्याकडे फोकस केला जाऊ, कशा पद्धतीने करता येईल हे मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. तर ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी SIDBIने पहिली स्टेप काय केली तर जे काही एक्झिस्टिंग युनिट असतील म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल असलेले स्मॉल स्केल युनिट असतील त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीने अपग्रेडेशन करता येईल, मॉडर्नायझेशन करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेलं दिसून येतो व त्याच्या माध्यमातून आपल्याला स्मॉल स्केल युनिटची डेव्हलपमेंट करायला सुरुवात केलेली दिसून येते. नेक्स्ट इज एक्सपांडिंग चॅनल फॉर मार्केटिंग द प्रोडक्ट ऑफ स्मॉल स्केल सेक्टर्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये त्यांनी अपग्रेडेशन केल्याच्यानंतर मॉडर्नायझेशन केल्याच्यानंतर एक्झिस्टिंग युनिटमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप घेतली ती म्हणजेच जे काही स्मॉल स्केल सेक्टरमध्ये बिझनेस असतील त्यांचं जे काही प्रोडक्ट असतील त्यांचं मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चॅनल जे आहेत मार्केटिंग चॅनल आहेत ते एक्सपांड करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं गेलं. म्हणजेच SIDBIच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल स्केल सेक्टरमधील जे काही इंडस्ट्रीज असतील त्यांचे जे काही प्रोडक्ट असतील त्यांचं मार्केटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटिंग चॅनल ते एक्सपांड करण्याचं काम हे ठिकाणी SIDBIच्या माध्यमातून केलं गेलं. नेक्स्ट इज प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड इंडस्ट्रीज इस्पेशली इन अ सेमी अर्बन एरिया to create more employment opportunities and thereby the checking migrations of the population to the urban area. म्हणजे नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच SIDBIच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड इंडस्ट्रीज असतील त्यांचं प्रमोशन हे त्या ठिकाणी करण्याचं काम SIDBIच्या माध्यमातून केलं गेलं व त्याच्या माध्यमातून सेमी अर्बन एरियामध्ये जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज कशा पद्धतीने तयार करता येईल, त्याचबरोबर सेमी अर्बन एरियामध्येच आपल्याला जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड इंडस्ट्रीज कशा पद्धतीने इस्टॅब्लिश करता येईल याच्याकडे आपल्याला SIDBIच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो व त्याच्या माध्यमातून जे काही लोकांचं सब अर्बन अर्बन एरियाकडून अर्बन एरियाकडे जे काही मायग्रेशन होत होतं, स्थलांतर होतं, ते थांबवता कशा पद्धतीने येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड इंडस्ट्रीज असतील त्यांचं आपल्याला त्यांची इस्टॅब्लिशमेंट ही आपल्या ठिकाणी सेमी अर्बन एरियामध्ये कशा पद्धतीने करता येईल, त्याची डेव्हलपमेंट ही आपल्याला सेमी अर्बन एरियामध्ये कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला SIDBIच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने SIDBI ही आपल्याला काम करताना दिसून येते. सो नेक्स्ट इज SIDBI's रोल्स इन द डेव्हलपमेंट ऑफ SMEs. म्हणजे त्या ठिकाणी SMEच्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी आपल्याला SIDBIकडून कोणकोणते रोल प्ले केले जातात त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर SMEच्या डेव्हलपमेंटसाठी कोणकोणते फंक्शन्स गरजेचे आहेत तर त्यामध्ये पहिला दिला आहे तो म्हणजेच रिफिनान्स असिस्टन्स, नेक्स्ट आहे तो म्हणजे डायरेक्ट असिस्टन्स अँड थर्ड आहे तो म्हणजे बिल स्कीम. मग यामध्ये आपल्याला SIDBI कशा पद्धतीने मदत करते किंवा कोणता रोल त्या ठिकाणी प्ले करते त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण वन बाय वन ते पाहणार आहोत.
So the first is refinance assistance. In that the first is seed capital scheme. SIDBI provide the seed capital scheme to the technologically or professionally qualified entrepreneurs. This scheme enable the entrepreneurs to meet the gap in the minimum promoter contribution or in equity. म्हणजेच त्या ठिकाणी SIDBIच्या माध्यमातून आपल्याला रिफिनान्स असिस्टन्स हा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला SIDBIकडून प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. मग त्यामध्ये पहिला दिला आहे तो म्हणजे सीड कॅपिटल स्कीम. म्हणजेच SIDBIकडून त्या ठिकाणी आपल्याला जो कोणी टेक्निकली किंवा प्रोफेशनली क्वालिफाईड एंटरप्रेन्योर्स असतील त्यांना ठिकाणी आपल्याला सीड कॅपिटल स्कीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फंडिंग हे केलं जातं. मग अशा प्रकारच्या स्कीममधून कशासाठी त्या ठिकाणी फंडिंग केलं जातं तर त्या ठिकाणी प्रमोटर कंट्रीब्युशन असेल त्याचबरोबर इक्विटी असेल यांच्यामधला जो काही गॅप आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला ठिकाणी सीड कॅपिटल फंडिंग माध्यमातून SIDBIकडून फंड हा प्रोव्हाइड केला जातो. म्हणजेच आपल्या जे कोणी प्रमोटर्स असतील त्यांचं कंट्रीब्युशन असेल मिनिमम कंट्रीब्युशन आणि तेवढा जर मनी जर एखाद्या एंटरप्रेन्योरकडे नसेल आणि त्यांच्यामधला जो गॅप जो आहे तो भरून काढण्यासाठी ठिकाणी SIDBIकडून त्या ठिकाणी आपल्याला फंड हा प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. त्याचबरोबर इक्विटी असतील इक्विटीमधला जो काही गॅप असेल तो भरून काढण्यासाठी आपल्याला सीड कॅपिटल फंडिंगच्या माध्यमातून SIDBIकडून फंड हा प्रोव्हाइड केला जातो. Next is single window scheme. New enterprise as well as the managed undertaking and the potentially viable SIG unit undertaking rehabilitation scheme can be get the benefit of the single window scheme. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्कीम दिली ती म्हणजे सिंगल विंडो स्कीम. तर सिंगल विंडो स्कीमच्या माध्यमातून काय केलं जातं तर न्यू एंटरप्राइज असतील किंवा जे काही मॅनेज अंडरटेकिंग असतील किंवा जे युनिट त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात वीक असलेले दिसून येतात अशा प्रकारच्या युनिटने जर त्या ठिकाणी रिहॅबिलायझेशन स्कीम घेतली असेल तर त्या एंटरप्राइजला त्या ठिकाणी आपल्याला सिंगल विंडो स्कीमचा त्या ठिकाणी बेनिफिट झालेला दिसून येतो. म्हणजेच अशा प्रकारचे जे काही न्यू एंटरप्राइज असतील किंवा मॅनेज अंडरटेकिंग असतील किंवा जे काही त्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात वीक असलेले एंटरप्रेन्योर दिसून येतात त्यांना त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन स्कीमच्या माध्यमातून आपल्याला सिंगल विंडो स्कीमचा बेनिफिट हा त्या ठिकाणी दिलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आपली इंडस्ट्री जर त्या ठिकाणी आपल्याला काही त्रुटी असतील त्या भरून काढण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. नेक्स्ट इज प्रोव्हिजन ऑफ टर्म लोन. स्मॉल स्केल इंडस्ट्रियल युनिट, आर्टिझन्स, विलेज अँड कॉटेज इंडस्ट्रियल युनिट in the TANI sector and the small road transport operators are extended financial assistance by the way of refinance through the primary leading institutions. नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच प्रोव्हिजन ऑफ टर्म लोन. मग यामध्ये काय केलं जातं तर स्मॉल इंडस्ट्रियल युनिट्स असतील त्याचबरोबर आर्टिझन्स असतील किंवा विलेज किंवा कॉटेज इंडस्ट्रियल युनिट्स असतील त्याचबरोबर रोड ट्रान्सपोर्ट करणारे ऑपरेटर्स असतील म्हणजेच रोड ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशनचा करणारे ऑपरेटर्स असतील त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या फिनान्शियल असिस्ट करणारे ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिफिनान्स हा केला जातो. म्हणजेच त्या ठिकाणी टर्म लोनच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी फिनान्स प्रोव्हाइड करण्याचं काम हे त्या ठिकाणी SIDBIच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच डिरेक्टली फिनान्स न प्रोव्हाइड करता ज्या काही फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फिनान्शियल असिस्टन्स हा केला जातो त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी आपल्याला टर्म लोन हा त्या ठिकाणी स्मॉल इंडस्ट्रियल युनिट्स असतील त्याचबरोबर आर्टिझन्स असतील विलेज कॉटेज इंडस्ट्रियल युनिट्स असतील किंवा रोड ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स असतील त्यांना ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. Next is scheme for the tourism related activities. SIDBI provide the finance for the setting up the tourism related activities such as cultural center, development of amusement park, restaurants, etc. म्हणजे नेक्स्ट आपल्याला दिली ती म्हणजे स्कीम फॉर द टुरिझम रिलेटेड ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच एखाद्या एरियामध्ये टुरिझम रिलेटेड ॲक्टिव्हिटीज राबवण्यासाठी देखील SIDBIकडून आपल्याला फिनान्स हा प्रोव्हाइड केला जातो. मग त्या ठिकाणी आपल्याला कल्चरल सेंटर उभं करण्यासाठी असेल त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे अम्युजमेंट पार्क डेव्हलप करण्यासाठी असेल त्याचबरोबर रेस्टॉरंटसाठी असेल अशा प्रकारचे त्या ठिकाणी टुरिझम रिलेटेड ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी करण्यासाठी आपल्या ठिकाणी SIDBIकडून फंड हा प्रोव्हाइड केला जातो व त्याच्या माध्यमातून वेगळ्या एरियामध्ये आपल्याला टुरिझम कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. Next is equipment refinance scheme. This scheme is operated through FSCS or SIDCG. It is for the existing well-performed SSI unit for the purchase of certain machineries or the equipment etc. नेक्स्ट आपल्याला स्कीम दिली ती म्हणजेच इक्विपमेंट रिफिनान्स स्कीम. तर यामध्ये काय केलं जातं तर ज्या कोणी वेल परफॉर्म SSI युनिट असतील म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल युनिट जे त्या ठिकाणी योग्यरित्या आपल्याला काम करताना दिसून येतात त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या मशिनरीज असतील किंवा इक्विपमेंट असतील त्या परचेस करण्यासाठी आपल्याला फिनान्स हा प्रोव्हाइड केला जातो. मग हा फिनान्स कोणामार्फत प्रोव्हाइड केला जातो तर SFCS किंवा SIDCG या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ठिकाणी इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी किंवा मशिनरी खरेदी करण्यासाठी आपल्याला ठिकाणी फिनान्स हा प्रोव्हाइड केलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट दिले ते म्हणजेच अदर रिफिनान्स स्कीम. मग यामध्ये काय केलं जातं अदर रिफिनान्स स्कीम कोणकोणत्या आहेत तर त्यामध्ये फर्स्ट दिले ती म्हणजे स्कीम फॉर रूमर एंटरप्राइज. म्हणजे जो कोणी लूमर एंटरप्राइज असतील त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या स्कीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ठिकाणी मदत केलेली दिसून येते.
त्याच्यानंतर स्पेशल स्कीम फॉर द एक्स सर्व्हिसमेन्स, म्हणजेच जे कोणी एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांना त्या ठिकाणी स्पेशल स्कीम प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी आपल्याला फिनान्स हा प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर नॅशनल इक्विटी फंड स्कीम, म्हणजेच त्या ठिकाणी नॅशनल इक्विटी फंड स्कीमच्या माध्यमातून आपल्याला एंटरप्राइजला वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला फिनान्स हा प्रोव्हाइड केलेला दिसतो. त्याच्यानंतर स्कीम फॉर द सेटिंग अप ऑफ इंडस्ट्रियल इस्टेट, म्हणजेच इंडस्ट्रियल इस्टेट सेटअप करण्यासाठी ठिकाणी आपल्याला SIDBIच्या माध्यमातून वेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला फंड हा प्रोव्हाइड केला जातो. त्याच्यानंतर स्कीम फॉर द हॉटेल अँड रेस्टॉरंट प्रोजेक्ट, म्हणजेच हॉटेल अँड रेस्टॉरंट प्रोजेक्टसाठी देखील वेगळ्या स्कीमच्या माध्यमातून फिनान्स हा प्रोव्हाइड केला जातो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी रिफिनान्स असिस्टन्स हा ठिकाणी SIDBIच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट फंक्शन इज स्कीम ऑफ डायरेक्ट असिस्टन्स, म्हणजे डायरेक्ट असिस्टन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला SIDBIच्या माध्यमातून कोणकोणत्या स्कीम दिल्या जातात ते आपल्याला या ठिकाणी दिले, ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज ISO 900 scheme. This scheme enables the SSI unit to meet the expenses on the consultancy, documentation, advertisement, certifications fee required for the obtaining the ISO 900 certification. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट स्कीम दिली ती म्हणजेच ISO 900 स्कीम. तर यामध्ये काय केलं जातं तर SSI युनिट म्हणजे स्मॉल स्केल युनिट असतील त्यांना कन्सल्टन्सी असेल, त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन असेल, त्याचबरोबर ॲडव्हर्टाइजमेंट असेल, त्याचबरोबर ISO 900 सर्टिफिकेशनसाठी जे काही त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फी रिक्वायरमेंट असते ती पे करण्यासाठी आपल्याला ISO 900 स्कीमच्या माध्यमातून फंड हा प्रोव्हाइड केला जातो. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात ISO 900 सर्टिफिकेट मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या पद्धतीचा त्या ठिकाणी आपल्याला एक्सपेन्सेस येतो किंवा कोणकोणत्या फीस त्या ठिकाणी आपल्याला रिक्वायरमेंट असतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला खर्च त्या ठिकाणी येतात ते फुलफिल करण्यासाठी ती रिक्वायरमेंट भागवण्यासाठी आपल्याला ISO 900 स्कीमच्या माध्यमातून SIDBIकडून आपल्याला फंड हा प्रोव्हाइड केला जातो. नेक्स्ट इज प्रोजेक्ट फिनान्स स्कीम. SSI ऑपरेट फॉर द सेटिंग अप अ न्यू युनिट्स. Preference is given to those units with export-oriented import substitutions etc. The project cost should be not be less than 75 lakh. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्कीम दिली ती म्हणजेच प्रोजेक्ट फिनान्स स्कीम. तर ज्या काही SSI युनिट्स असतील ते आपल्याला माहितीच आहे की न्यू युनिट इस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा न्यू युनिट सेटिंग अप करण्यासाठी आपल्याला ऑपरेट झालेले दिसून येतात. मग ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीचे नवीन युनिट त्या ठिकाणी ऑपरेट केले जातात किंवा न्यू युनिट रन केले जातात त्यावेळेला आपल्याला प्रोजेक्ट फिनान्स स्कीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिनान्स हा प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. परंतु त्यामध्ये प्रेफरन्स कोणाला दिला जातो तर ज्या काही इंडस्ट्रीज फर्म असतील ते आपल्याला जास्तीत जास्त एक्सपोर्ट करताना दिसून येतील, म्हणजेच एक्सपोर्ट ओरिएंटेड आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूशन्स जे असतील त्यांना त्या ठिकाणी पहिला प्रेफरन्स हा दिला जातो. त्याचबरोबर ज्या फर्मची कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला 75 लाखापेक्षा जास्त असली पाहिजे तरच, म्हणजेच एखाद्या प्रोजेक्टची कॉस्ट ही त्या ठिकाणी आपल्याला 75 लाखापेक्षा जास्त असेल तरच त्या ठिकाणी प्रोजेक्ट फिनान्स स्कीमच्या माध्यमातून आपल्याला SIDBIकडून फंड हा प्रोव्हाइड केला जातो. म्हणजेच थोडक्यात एखादी स्मॉल स्केल युनिट जर त्या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्टिंग इम्पोर्टिंगचा बिझनेस करत असेल व त्या बिझनेससाठी जो काही प्रोजेक्ट बनवलेला असेल ते प्रोजेक्टची कॉस्ट ही 75 लाखपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट फिनान्स स्कीमच्या माध्यमातून SIDBIकडून आपल्याला लोन हे प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट इज स्कीम फॉर फॉरेन करन्सी. द प्रोजेक्ट शुड बी प्रेफरेबल एक्सपोर्ट ओरिएंटेड. फॉर द टाइम बिंग द फॉरेन करन्सी लोन आर द एक्सटेंडेड ओनली इन द US डॉलर अँड द जर्मन DM. त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्कीम दिली आहे म्हणजे स्कीम फॉर द फॉरेन करन्सी. म्हणजे जर एखादी फर्म त्या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट ओरिएंटेड जर वर्क करत असेल किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला एक्सपोर्ट ओरिएंटेड जर काम करत असेल तर त्या फर्मला त्या ठिकाणी आपल्याला या स्कीमच्या माध्यमातून प्रेफरन्स दिला जातो व त्याच्या माध्यमातून आपल्याला फॉरेन करन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोन प्रोव्हाइड केलेलं दिसून येतं. मग त्यामध्ये US डॉलरनुसार असेल किंवा जर्मन DMनुसार आपल्या ठिकाणी फिनान्स हा प्रोव्हाइड केला जातो. अशा पद्धतीने फॉरेन करन्सी स्कीमच्या माध्यमातून आपल्याला SIDBIकडून जे काही एक्सपोर्ट ओरिएंटेड फर्म असतील त्यांना त्या ठिकाणी US डॉलरच्या माध्यमातून किंवा जर्मन DMच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी फिनान्स हा प्रोव्हाइड केला जातो. नेक्स्ट इज प्री शिपमेंट क्रेडिट फॉरेन करन्सी लोन. These enable the SSI unit to raise the finance at the internationally competitive rates as per the RBI guideline to fulfill their export commitment. PCFC loan for the time being are extended only in US dollar or the DM. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्कीम दिली आहे ती म्हणजेच प्री शिपमेंट क्रेडिट फॉरेन करन्सी लोन PCCF. तर PCCFच्या माध्यमातून काय केलं जातं तर त्या ठिकाणी SSI युनिट्स असतील म्हणजे स्मॉल स्केल युनिट असतील त्यांना त्या ठिकाणी आपल्याला फॉरेन करन्सीच्या माध्यमातून लोन हे प्रोव्हाइड केलं जातं. तर कशासाठी लोन दिलं जातं तर त्या ठिकाणी आपल्याला जी काही एक्सपोर्ट कमिटमेंट असते ती फुलफिल करण्यासाठी आपल्याला प्री शिपमेंट क्रेडिट लोन हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच आपले ज्याप्रमाणे ऑर्डर असतील त्यानुसार आपल्या ठिकाणी फंड हा प्रोव्हाइड केला जातो. मग हा फंड त्या ठिकाणी आपल्याला RBIच्या गाईडलाईननुसार आपल्याला इंटरनॅशनल कॉम्पिटिटिव्ह रेट्स जे काय असतील त्यानुसार आपल्या ठिकाणी
फंड हा प्रोव्हाइड केला जातो. अशा पद्धतीचा PCFCच्या माध्यमातून त्या ठिकाणी फंड प्रोव्हाइड करत असताना आपल्याला $मधून किंवा जर्मन DM मधून आपल्याला फंड हा प्रोव्हाइड केला जातो. अशा पद्धतीने प्री शिपमेंट क्रेडिट फॉरेन करन्सी ही करन्सी लोनच्या माध्यमातून एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीसाठी SSI युनिटसाठी ठिकाणी आपल्याला फंड हा प्रोव्हाइड केलेला दिसून येतो. Next is scheme for the specialized marketing agencies. The purpose is to set up a new showroom and for the renovation, expansions of existing showroom and the acquisitions of the sales van for the marketing product of SSI cottage and the village industries. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्कीम दिली आहे ती म्हणजे स्कीम फॉर द स्पेशलाइज मार्केटिंग एजन्सीज. म्हणजेच त्या ठिकाणी ज्या काही स्पेशलाइज मार्केटिंग एजन्सीज असतील ज्याच्या माध्यमातून आपल्याला विलेज किंवा कॉटेज इंडस्ट्रियल एरियामधल्या ज्या काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील त्यांच्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी त्या ठिकाणी आपल्याला सेल्स व्हॅन घ्यायची असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला एक्झिस्टिंग शोरूम आहे त्याचं त्या ठिकाणी आपल्याला रिनोव्हेशन करायचं असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला नवीन शोरूम त्या ठिकाणी आपल्याला तयार करायचं सेटअप करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारा जो काही फिनान्स आहे तो आपल्याला स्कीम फॉर स्पेशलाइज मार्केटिंग एजन्सीच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केला जातो. अशा पद्धतीने वेगळ्या फिनान्शियल स्कीमच्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट असिस्टन्स हा SIDBI कडून केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्कीम दिली आहे ते म्हणजे बिल स्कीमच्या माध्यमातून देखील आपल्याला वेगळ्या पद्धतीने फिनान्स हा प्रोव्हाइड केला जातो. मग तो कशा पद्धतीने केला जातो तो आपण त्या कोणकोणत्या स्कीम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.